नमस्कार. ओम नमो रामा. माझ्याबरोबर म्हणा. ओम नमो रामा. ओम. पुन्हा म्हणा. ओम नमो रामा. ओम. पुन्हा रामनामाच्या जपाबरोबर तुम्ही स्वतःला जोडून घ्या. ओम नमो रामा. ओम. पुन्हा एक वेळा म्हणा. ओम नमो रामा. ओम. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड मराठी गद्य सर्ग 18. हे राम जन्माचा सर्ग आहे आणि हा थोडासा मोठा आहे, तर तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका. राम जन्माचं स्तुती, राम जन्म कसा झाला, काय आहे, तेव्हा हे आपण ऐकायला काही हरकत नाही. तुम्ही राम जन्माचं महत्त्व ऐका. महात्मा दशरथाचा अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यानंतर सर्व देव आपापला भाग घेऊन जसे आले होते तसे परत गेले. सगळ्यांना त्यांचा भाग मिळाला आणि ते सगळेजण गेले. यज्ञ दीक्षेचे व्रत पूर्ण झाल्यानंतर दशरथ राजाने आपल्या राण्या, सैन्य आणि वाहने ह्यासह अयोध्या नगरीत प्रवेश केला. यज्ञाकरता जे राजे आले होते त्यांचा दशरथ राजाकडून यथायोग्य आदर सत्कार झाल्यानंतर ते मुनिसृष्ट ऋषशृंगांना प्रणाम करून आपापल्या देशाला निघून गेले. अयोध्या नगरीहूनही आपल्या घरी परत जात असताना त्या श्रीमान राजाचे सैनिक अत्यंत हर्षमग्न झाल्यामुळे फार शोभत होते. हर्ष तर होणारच आहे ना. आपल्याला कोणी सत्कार केलं, आपला कोणी सन्मान केलं तर किती आनंद होते. राजे परत गेल्यानंतर श्रेष्ठ ब्राह्मण समोर ठेवून दशरथ राजाने अयोध्या नगरीत पुन्हा प्रवेश केला. उत्तम आदर सत्कार झालेले ऋषशृंग शांतेसह परत गेले. ऋषशृंगांना पोहोचविण्याकरता बुद्धिमान दशरथ राजा काही सेवकासह थोडे दूर गेला. त्याला काय म्हणते आपल्या याच्यामध्ये सी ऑफ. अशा रीतीने सर्व पाहुण्यांना निरोप दिल्यानंतर मनोरथ पूर्ण झालेला दशरथ राजा पुत्रप्राप्तीची परीक्षा करीत किंवा प्रतीक्षा करीत मोठ्या सुखात तिथे राहू लागला. यज्ञ समाप्त झाल्यानंतर 6 ऋतू निघाले तेव्हा 12व्या महिन्यातील चैत्र नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर कर्क लग्न असताना कौसल्येने दिव्य लक्षणयुक्त सर्व लोकवंदित जगदीश्वर रामाला जन्म दिला. इथे नक्षत्र पुनर्वसू आहे. त्यावेळी सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि शुक्र हे 5ही ग्रह आपापल्या उच्चस्थानी होते. सगळे ग्रह आपापल्या उच्चस्थानी होते त्यावेळेस. तसेच लग्नामध्ये चंद्र आणि बृहस्पती होते.
इक्ष्वाकुकुलनंदन महाभाग राम पायसाच्या अर्ध्या भागातून उत्पन्न झाला होता, म्हणून तो विष्णूचा अर्धा भाग होता. इथे हे स्पष्ट केले आहे यांनी की राम जे होते ते विष्णूचे अर्धे भाग होते. त्याचे डोळे आरक्त वर्णाचे व ओठ लाल होते. इथे रामाचं वर्णन करण्यात आलं आहे की राम कसे दिसत होते. त्याचे बाहू लांब होते व त्याचा आवाज दुधुंबीप्रमाणे गंभीर होता. सुरश्रेष्ठ वज्रपाने इंद्रामुळे देवता माता अदिती शोभावी, तशी त्या अमित तेजस्वी पुत्रामुळे कौशल्या शोभत होती. कैकेयीने पराक्रमी भरताला जन्म दिला. भरत विष्णूच्या चौथ्या भागातून निर्माण झाला होता आणि सर्व गुण संपन्न होता. सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न ह्या 2 पुत्रांना जन्म दिला. विष्णूच्या अर्ध्या भागातून उत्पन्न झालेले हे वीर आणि सर्व प्रकारच्या अस्त्रविद्येत प्रवीण होते. प्रसन्न चित्त भरताचा जन्म पुष्य नक्षत्रावर मीन लग्न असताना झाला होता. सुमित्रेचे पुत्र आश्लेषा नक्षत्रावर कर्क लग्न असताना जन्मले होते. त्यांच्या जन्माच्या वेळी रवी आपल्या उच्च स्थानी होता. मी पुन्हा राम जन्माचा दुसरा भाग ऐकवते. धन्यवाद.